Welcome students. Today we are going to solve the activity which is for 39th day. So let's discuss about this activity. Now you can see this activity on page number 89. So first two activities which we have solved in the last videos. Now we are going to solve the third activity which you can see here. There are some instructions for teachers. The instructions are prepare learners to write a dialogue of a person who became a successful cricketer अगेन्स्ट ऑल द ऑड्स. या ठिकाणी तुम्हाला असा एक डायलॉग प्रिपेअर करायचा आहे. तो एका क्रिकेटर बद्दलचा असणार आहे ज्यानं संकटांवर मात करून तो आता फेमस किंवा सक्सेसफुल झालेला आहे. फॅसिलिटेट द लर्नर्स टू प्रिपेअर अ डायलॉग अबाउट हिज ऑर हर लाईफ अँड स्ट्रगल. त्याच्या लाईफच्या स्ट्रगल बद्दलचा एक डायलॉग तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. गिव्ह देम 30 मिनिट्स टू प्रिपेअर इट. विद्यार्थ्यांना 30 मिनिटे वेळ द्यायचा आहे प्रिपेअर करण्यासाठी. प्रोव्हाइड देम 15 मिनिट्स टू प्रेझेंट द डायलॉग. आणि त्यांनी जे डायलॉग तयार केलेले आहेत ते प्रेझेंट करण्यासाठी त्यांना 15 मिनिट्सचा वेळ द्यायचा आहे. सो देर इज ओनली वन इन्स्ट्रक्शन फॉर यू, दॅट इज फॉर स्टुडंट, अँड दिस इज रीड द डायलॉग गिव्हन बिलो. आता पहिलीची ऍक्टिव्हिटी आहे ती तुम्हाला सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ती कोणती आहे ती आपण पाहूयात. सो यू कॅन सी हिअर देर इज वन डायलॉग गिवन. आता हा डायलॉग काय आहे तो आपण पाहूयात. अ डायलॉग बिटवीन यू अँड द सक्सेसफुल क्रिकेटर मिस्टर धोनी. तुमच्यामधला आणि मिस्टर धोनी यांच्यामधला हा डायलॉग दिलेला आहे. यू वेलकम सर अँड कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर ग्रेट ग्रँड सक्सेस. मिस्टर धोनी थँक्स. देन यू सेस You have made us proud for making us champion in all formats of cricket. What made you Mr. Cool and composed? भारताला तुम्ही अभिमानास्पद कामगिरी करून दाखवलेली आहे. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये जेवढे काही चॅम्पियनशिप असतात त्या सगळ्या जिंकून. मग हे करत असताना तुम्ही कूल आणि कंपोस्ट कसे राहत असता. याच्यावर मिस्टर धोनी सांगतात माय पॅशन फॉर दिस गेम अँड माय फिलिंग्स फॉर दिस कंट्री. वेन आय प्ले फॉर इंडिया आय एम माय सेल्फ अँड नो थॉट कम्स टू माय माइंड अदर दॅन विनिंग. जेव्हा मी माझ्या देशासाठी खेळत असतो तेव्हा जिंकणं हा विषय सोडून दुसरा कुठला विषय माझ्या डोक्यामध्ये येतच नाही. देन यू आस्क हाऊ डू यू प्लॅन युअर विनिंग स्ट्रॅटेजी. देन धोनी सेज सी विनिंग इज अ टीम एफर्ट. जिंकणे हे एक टीम एफर्ट आहे. अ सिंगल मॅन कॅनॉट विन द होल मॅच. एकटा माणूस किंवा प्लेयर मॅच जिंकू शकत नाही. यू नीड सपोर्ट. तुम्हाला दुसऱ्यांकडून सपोर्ट हवा असतो. वी प्लॅन फॉर एव्हरी इंडिव्हिज्युअल ऑफ द अपोनंट टीम. प्रतिस्पर्धी टीम मधील प्रत्येक खेळाडूसाठी आम्ही एक प्लॅन तयार करतो. समटाइम्स इट वर्क्स. काही वेळेला ते काम करतं, समटाइम्स नॉट. काही वेळेला तो प्लॅन काम करत नाही. देन यू आस्क टेल मी फ्रँकली हु मेड धोनी द क्रिकेटर ऑफ द मिलेनियम. याच्यावर धोनी सांगतो डेस्टिनी अँड अ लॉंग लिस्ट who have sacrificed a lot for me, including my family and my fans. माझं जे नशीब आहे ते आणि असे अनेक जण की ज्यांनी माझ्यासाठी अनेक सॅक्रिफाईस केलेले आहेत, त्याग केलेले आहेत. त्याच्यामध्ये माझी फॅमिली पण आहे आणि माझे फॅन्स पण आहेत. देन यू आस्क कॅन यू शेअर एनी मेमोरेबल मुवमेंट इन युअर लाईफ विच मेड यू हॅपी. तुझ्या जीवनामधील अशी एखादी मुवमेंट तू सांगू इच्छितोस का की जी मुवमेंट तुला खूप हॅपी करून गेलेली होती. विनिंग द वर्ल्ड कप इज द हॅपीएस्ट मुवमेंट इन माय लाईफ. वर्ल्ड कप जिंकणे ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात हॅपी मुवमेंट होती. आय बिकम इन्स्ट्रुमेंटल इन गिव्हिंग हॅपीनेस अँड प्राईड टू माय कंट्रीमेन. देन यू आस्क एनी मेसेज यू वॉन्ट टू गिव्ह टू आवर ऑडियन्स. आमच्या श्रोत्यांना तुला काही संदेश द्यायचा आहे का. धोनी आय केम फ्रॉम अ व्हेरी स्मॉल सिटी अँड बॉर्न इन अ mediocre family, but the passion, persistence and hard work brought me success. So if I can, why not you? Follow your passions rigorously against all odds in your life and see you reach your destination. इथे या ठिकाणी तुमच्यासाठी एक संदेश दिलेला आहे. अँड लास्ट थँक यू व्हेरी मच. हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे म्हणून मी वर्ड बाय वर्ड तुम्हाला ट्रान्सलेशन करून सांगत नाही. काही ऍक्टिव्हिटी आपल्याला पुढे सोडवायच्या आहेत ते आपण बघूयात. सो नाव आफ्टर रीडिंग दिस देर इज वन क्वेश्चन फॉर यू टू सॉल्व. बट बिफोर दॅट इट इज द सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी हिअर विच इज गिवन हिअर. सो फर्स्ट डिस्कस अबाउट दिस ऍक्टिव्हिटी अँड देन वी विल मूव्ह हेड. यू कॅन टेक हेल्प फ्रॉम द अबाव ऍक्टिव्हिटी टू डेव्हलप अ डायलॉग. वर जी ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली होती त्याचा हेल्प घेऊन आपण आता या 3 विषयांवर डायलॉग प्रिपेअर करणार आहोत. त्यातला पहिला विषय आहे डेव्हलप अ डायलॉग बिटवीन यू अँड युअर फादर डिस्कसिंग द स्पोर्ट यू बोथ लाईक.
तुम्ही तुमच्यामधला आणि तुमच्या वडिलांमधला डायलॉग प्रिपेअर करायचा आहे. आणि हा कोणत्या विषयावर असणार आहे? हा असणार आहे स्पोर्टवर, जो दोघांना सुद्धा आवडतो. सेकंड असणार आहे डेव्हलप अ डायलॉग बिटवीन यू अँड युअर मदर अबाउट मेकिंग टी. चहा कसा तयार करायचा याच्यावर तुमचा आणि तुमच्या आईच्या मधला डायलॉग तुम्हाला इथे प्रिपेअर करायचा आहे. अँड लास्ट वन इज डेव्हलप अ डायलॉग बिटवीन यू अँड युअर टीचर अबाउट हाऊ टू सॉल्व्ह अ पेपर इन 3 hours. 3 तासांमध्ये पेपर कसा सोडवायचा या विषयावर तुम्ही आणि तुमचे शिक्षक काय बोलताय हे तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. सो लेट अस डिस्कस फर्स्ट अबाउट अ डायलॉग विच इज बिटवीन यू अँड युअर फादर. So first line, the father says, "Hey, what are you doing, my son?" Then son says, "Dad, I am searching some information about cricket." मी क्रिकेट बद्दल काही इन्फॉर्मेशन सर्च करतोय. Father, which information do you need? Do you need? तुला कोणती इन्फॉर्मेशन पाहिजे आहे? I need information about World Cup records. Then father says, "Then why are you searching on net? Just ask me anything. I will tell you what you want." मग नेटवर का सर्च करतोयस? तुला जे काही हवंय ते मला विचार, मी तुला सांगेन. देन सन सेज, डू यू नो एव्हरीथिंग अबाउट क्रिकेट वर्ल्ड कप? तुम्हाला सगळं माहित आहे? याच्यावर फादर म्हणतात, यस, क्रिकेट इज इन माय ब्लड. आय लाईक दिस स्पोर्ट व्हेरी मच. मला हा गेम खूप आवडतो. देन सन सेज, डॅड, आय ऑल्सो लाईक क्रिकेट व्हेरी मच. इन फॅक्ट आय वॉन्ट टू डू करिअर इन क्रिकेट. मला सुद्धा क्रिकेट खूप आवडतं आणि मला माझं करिअर क्रिकेटमध्येच करायचं आहे. देन फादर सेज, इट्स गुड डिसिजन, बट फॉर दॅट यू शुड डू हार्ड वर्क अँड हॅव डेडिकेशन लाईक सचिन. यासाठी तुला खूप हार्डवर्क करावं लागणार आहे आणि तुला सचिन प्रमाणे डेडिकेशन सुद्धा द्यावं लागणार आहे. याच्यावर सन सांगतो, येस डॅड, आय विल गिव्ह माय बेस्ट. इज सचिन युअर फेवरेट प्लेयर? सचिन हा तुमचा फेवरेट प्लेयर आहे का? फादर, येस, आवर जनरेशन वॉज द ग्रेट फॅन ऑफ सचिन. आमची जी जनरेशन होती ती सचिनची ग्रेट फॅन होती. दे ऑलवेज कॉल्ड सचिन ॲज गॉड ऑफ क्रिकेट. आणि आमच्या जनरेशनमध्ये सचिनला गॉड ऑफ क्रिकेट असं म्हटलं जायचं. हु इज युअर फेवरेट प्लेयर? तुझा फेवरेट प्लेयर कोण आहे? देन सन सेज, आय लव्ह धोनी. माझा आवडता प्लेयर धोनी आहे. फादर सेज, येस, आय ऑल्सो लाईक हिम. ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट प्लेयर ऑफ दिस डिकेड. या दशकातला तो एक सर्वोत्कृष्ट असा प्लेयर आहे. सो कंटिन्यू युअर हार्ड वर्क अँड ट्राय टू फोकस ऑन इट नाव. आय हॅव टू लिव्ह फॉर ऑफिस. सध्या मला आता ऑफिसला जायचं आहे. बाय, सी यू ॲट इव्हिनिंग. अँड देन सन सेज, बाय डॅड, हॅव अ नाईस डे. सो यू कॅन राईट द सेम कन्व्हर्सेशन डायलॉग ऑर यू कॅन प्रिपेअर बाय युअर ओन. तर इथं आपण पहिला डायलॉग हा डिस्कस केला. आता सेकंड जो डायलॉग आहे तो आहे डेव्हलप अ डायलॉग बिटवीन यू अँड युअर मदर अबाउट मेकिंग अ टी. आता हा कसा असू शकतो? सन, हाय मॉम, व्हॉट आर यू डुईंग? मदर सेज, आय एम रीडिंग ए बुक नाव. डू यू नीड एनिथिंग? तुला काही पाहिजे का? हवंय का? सन, येस. हाऊ डू यू नो? तुला कसं कळालं? आय एम सो टायर्ड डुईंग होमवर्क. अभ्यास करून मी खूप बोर झालेलो आहे, टायर्ड झालेलो आहे. कॅन यू प्लीज मेक अ टी फॉर मी? तू माझ्यासाठी चहा तयार करशील का? मदर, येस, वाय नॉट. आय विल गिव्ह यू इट विदिन 5 minutes. वेट. 5 मिनिट वेट कर, मी तुला 5 मिनिटांमध्ये चहा देते. आई सांगते. सन, मॉम, इज इट डिफिकल्ट टू मेक टी? चहा तयार करणे अवघड असतं का? मदर, नो, इट्स व्हेरी सिम्पल. डू यू वॉन्ट टू लर्न हाऊ टू मेक इट? तुला शिकायचं आहे चहा कसा तयार करायचा असतो? याच्यावर सन सांगतो, येस, आय विल लव्ह इट. मला खूप आवडेल. व्हॉट डू वी नीड टू मेक टी? चहा तयार करण्यासाठी आपल्याला कशा कशाची आवश्यकता आहे? मदर सेज, जस्ट अ फ्यू थिंग्स लाईक सम वॉटर, मिल्क, टी पावडर अँड शुगर. देन सन सेज, कॅन यू टेल मी हाऊ टू मेक इट? हा चहा कसा तयार करायचा ते सांगू शकशील? येस, सी, I am boiling some water now. When it boils, we will add tea powder and sugar in it. आपण आता पाणी तापवतोय. पाणी थोडंसं तापलं, उकळलं की त्याच्यामध्ये आपण चहा पावडर आणि साखर टाकणार आहोत. अँड सन सेज, अँड वेन वी हॅव टू यूज मिल्क? आपण दुधाचा वापर कधी करणार आहोत? देन मदर सेज, वी विल ॲड इट ॲट एंड व्हेन वी रिअलाइज दॅट इट इज बॉइल्ड. जेव्हा हे सगळं मिश्रण तापलेलं असेल, उकळलेलं असेल, तेव्हा शेवटी आपण त्याच्यामध्ये दूध ओतणार आहोत. अँड सन सेज, इट्स व्हेरी सिम्पल. नेक्स्ट टाइम आय विल मेक टी फॉर एव्हरीवन. पुढच्या वेळेला मात्र मी सर्वांसाठी चहा तयार करेन. मदर, वाय नॉट? इट्स गुड थिंग टू ड्रिंक अ टी विच इज मेड बाय युअर ओन सन. अँड लास्ट शी सेज, बट फर्स्ट टेक दिस टी, इट इज रेडी टू ड्रिंक. आणि याच्यावर मुलगा म्हणतो, थँक यू मॉम. सो हिअर वी कम्प्लिटेड द सेकंड डायलॉग ऑल्सो. नाव थर्ड डायलॉग. तिसरा जो आहे तो आहे डेव्हलप अ डायलॉग बिटवीन यू अँड युअर टीचर अबाउट हाऊ टू सॉल्व्ह अ पेपर इन 3 hours. 3 तासांमध्ये पेपर कसा सोडवायचा याच्याबद्दल. स्टुडंट, गुड मॉर्निंग सर. टीचर, गुड मॉर्निंग.
इट्स व्हेरी गुड थिंग टू सी यू अगेन इन स्कूल. तुम्हा सर्वांना शाळेमध्ये पाहून खूप आनंद वाटला. स्टुडंट, येस सर, वी ऑल्सो मिस स्कूल अ लॉट, बट नाउ डेज एव्हरीवन इज हेल्पलेस ड्यू टू दिस पॅन्डेमिक. आम्हाला सुद्धा शाळेची खूप आठवण येते, पण या साथीच्या रोगामुळे आम्हाला काहीच करता येत नाही. यू आर राईट. व्हाय आर यू कम हिअर? या ठिकाणी कम हा शब्द घ्या, चुकून केम हा शब्द झालाय. तुम्ही इथे का आलेला आहात? सर, वी हॅव सम डाऊट्स रिगार्डिंग आवर स्टडी, सो वी थॉट टू कम हिअर अँड आस्क यू अबाउट इट. आमचे काही डाऊट्स होते जे आम्हाला वाटलं आम्ही तुम्हाला विचारावेत. टीचर, ओ इट्स रिअली गुड थिंग. टेल मी, व्हॉट आर युअर डाऊट्स? तुमचे डाऊट्स कुठले आहेत? स्टुडंट, सर, ॲज वी नो एव्हरीथिंग इज गोईंग ऑनलाईन अँड बिकॉज ऑफ दिस आवर रायटिंग हॅबिट्स आर चेंजिंग. आपणा सर्वांना माहित आहे की आजकाल सगळं शिक्षण ऑनलाईन झालेलं आहे आणि याच्यामुळे लिखाणाच्या सवयी पूर्ण बदललेल्या आहेत. वी कांट राईट विथ द स्पीड ॲज वी राईट इन द पास्ट. याच्या अगोदर आम्ही ज्या स्पीडमध्ये लिहित होतो ते स्पीड आता आमच्याकडे राहिलेलं नाहीये. याच्यावर टीचर म्हणतात, सो रायटिंग स्पीड इज युअर प्रॉब्लेम. म्हणजे तुमची लिखाणाची गती हा तुमचा प्रॉब्लेम आहे. स्टुडंट, नो सर, ऍक्च्युअली प्रॉब्लेम इज वी आर थिंकिंग अबाउट हाऊ कॅन वी सॉल्व आवर पेपर इन 3 hours. खरं म्हणजे आमच्या समोर हा प्रश्न आहे की 3 तासांमध्ये पेपर कव्हर कसा करायचा. टीचर सांगतात, डोंट वरी, इट्स सो सिम्पल. जस्ट प्रिपेअर वन प्लॅन टू सॉल्व पेपर इन 3 hours. तुम्ही एक प्लॅन तयार करा अँड देन प्रॅक्टिस इट बाय सॉल्विंग द पेपर अकॉर्डिंग टू दॅट प्लॅन. आणि त्याच्यानंतर त्या प्लॅनची प्रॅक्टिस तुम्ही वारंवार करा, तुम्हाला जमून जाईल. नंतर स्टुडंट सांगतात, इट्स फॅन्टॅस्टिक. कॅन यू हेल्प अस प्रिपेअरिंग प्लॅनिंग? तुम्ही आम्हाला मदत करू शकता का हा प्लॅन तयार करण्यासाठी? टीचर, व्हाय नॉट? आय विल शेअर यू अ प्लॅन ऑन व्हॉट्सॲप. जस्ट कॉल मी ॲट इव्हिनिंग अँड आय विल सेंड इट टू यू. आणि त्याच्यावर स्टुडंट म्हणतात, वी विल कॉल यू ॲट इव्हिनिंग. थँक्यू सर. टीचर, वेलकम. So here we have completed 3 dialogues. Now the extension activity it is given here. Find the different types of dialogues and their vocabulary. हे तुम्हाला शोधायचं आहे. इथं लिहिण्याची काही गरज नाहीये. इव्हॅल्युएशन काय आहे? प्रॉपर इंट्रोडक्शन अँड बिगिनिंग, then simple language and flow of conversation. Punctuation marks should be used appropriately whenever necessary. The appropriate sequence of the dialogue, proper layout and conclusion. हे सर्व पॉइंट आपण मागील व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले होते. सेम इव्हॅल्युएशन पॉइंट आहेत ऍक्टिव्हिटी 1, 2 आणि 3 साठी. त्यामुळे आपण हे डिस्कस इथं नाही करणार आहोत. आज तुम्ही काय शिकणार आहात? इट इज ऑल्सो द सेम पॉइंट विच वी हॅव डिस्कस्ड इन द फर्स्ट ऍक्टिव्हिटी, दॅट इज आय लर्न टू फ्रेम द प्रॉबिंग क्वेश्चन्स टू गेट ॲडिशनल इन्फॉर्मेशन थ्रू डेव्हलपिंग डायलॉग. So here we have completed this activity. In the next activity we are going to solve the next activity. So thank you.